गाईज माझ्यासाठी प्रार्थना करा जरा. आज माझं ब्लड टेस्ट केलंय, अख्ख्या बॉडीचं फुल बॉडीचं चेकअप केलंय. मीच माझ्या हाताने केलं ते जाऊन. मी गेलतो माझ्या मित्राकडे, तो मला म्हणला खूप दिवस झाले केलं नाही आणि जे 20 डेजचे चॅलेंज घेतले त्यात अख्खे 10 दिवस जे आहे खूप जड जातात. ते झोप नाही, वेळेवर झोपत नाही, काय नाही. मला कधी बघा पिंपल्सचा त्रास होत नव्हता. मला आणि प्रतिभाला दोघांना पिंपलचा त्रास व्हायला लागलाय. सो आजचा टॉपिक दुसरा होता. मी ब्लॉग दुसऱ्या टॉपिकवर करणार होतो कालसारखा, परत काहीतरी एक्साइटमेंट. कालच्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिलंय. प्रतिभाला फिरायला नाही तर विचार करू तिला न्यायचं का नाही फिरायला. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही हे शूट करणार आहे सॉरी, की एक कॉन्टेंट जे तुम्ही बघता ना 30 सेकंडचा व्हिडिओचं त्याला किती मेहनत लागते, काय लागते ते, आणि हा एक डेली रुटीन सारखाच समजा ब्लॉग. तर मी सकाळी 7ला झोपलोय, प्रतिभा 7ला उठली आणि ती स्टुडिओला गेली आणि त्यानंतर स्टुडिओ, जिम, घरचं काम वगैरे करून सगळं आत्ता घरात आली आणि ती तिचं आवडते, मी तिला दाखवू नाही शकत. आणि मी 7ला झोपून 10-11ला उठलोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, ब्लड टेस्ट करायला गेलो, ब्लड टेस्ट केलं वगैरे, एम्प्टी स्टमक करायला लागतं. मग जेवलोय मी 3 वाजता आणि आता 4-4:30 वाजले आणि आता आपण जाणार आहे. प्रणित वगैरे ते सगळे येतात ते. तर आज जे तुम्ही बघता ना हा यूट्यूबचा कॉन्टेंट, किंवा जे हा कॉन्टेंट जो 15 मिनिटाचा असतो, किंवा इंस्टाग्रामचे जे व्हिडिओज 30 सेकंड 1 मिनिटाचे, त्याला बनवायला किती वेळ लागतो ना, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं दिसणार आहे. सो ब्लॉग बघा इथनं पुढे. प्रतिभा येते थोडं, मग तिला घेतो, प्रणित येतात ते घेतो. तर आजच्या ह्याच्यात सगळे असणार आहे. मजा मस्ती, रडणं, दुखणं, रिटेक्स, लोक बघणारे खूप सारे जे आम्ही फेस करतो ते तुम्हाला आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तो हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि कसा जातोय, एक कॉन्टेंट बनवायला किती मेहनत लागते आणि काय लागते ना, आणि का आम्ही तुम्हाला म्हणतो लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, ते तुम्ही आज जाणून घेणार आहे. सो लेट्स सी. आता प्रतिभा चेंज करते, मला पण चेंज करायचं, त्यांना चेंज करायचं. आमच्याकडे फक्त 3 तास आहे. 3 तासात होणार नाही, पण आम्हाला करायचं. तुम्हाला दाखवतो किती मेहनत लागते ते. सो गाईज, हे सगळं जे दिसतं ना तेवढं इझी नसतं सगळं मेंटेन करायला. तुम्ही विचार करा, दिवसभरात एक ब्लॉग शूट करायचा आहे, एक रील शूट करायची, सगळं तुमच्यापर्यंत अपडेट देत राहायचंय. त्यात आम्हाला खालचं घर सांभाळायला लागतं, त्यात आमचं हे रूम सांभाळायला लागतं. मी पटापट दाखवतो, हे बघा पसारा वगैरे सगळं. हे कसं मेंटेन करतोय ना आम्हाला माहिती. लिटरली जेवायला पण होत नाहीये आणि कसं सांगू, लिटरली एवढं इझी नाहीये. खूप धावपळ होतीये सध्या. आणि आता हिला आवरायला थोडा वेळ लागतोय. हे डॉलचं बघा, ही हे करतीये, हिचे बँगल्स, तिला पण तिचं वेगळं कॉन्टेंट करायचंय, त्यात घरचं काम करायचंय. प्रतिभाला स्टुडिओ, घरचं काम सगळं करायचंय आणि ब्लॉग शूट करायचंय. आणि हिला माहित नाही काय आजचा टॉपिक आहे. आजचा टॉपिक आहे की एक कॉन्टेंट असेल किंवा ब्लॉग असेल किंवा इंस्टाग्रामची रील असेल, त्याला शूट करायला किती मेहनत लागते ना, ते दाखवणार आहे आपण. हाय मेरे भाई, कैसा आहे तू मेरे भाई? काय ते दोघं पब्लिक आम्हाला सोडून गेले ते मुंबईला एकटे फिरायला. आता आम्ही यांना सोडून चाललोय, माहित नाही पण कुठं. मला माहितीये. आणि पहिल्यांदा आजचा टॉपिक काय माहितीये का? आजचा टॉपिक मी हा केलाय की हे जे व्हिडिओज बघतात ना, आमचे जे कॉन्टेंट तुम्ही बघता 15 मिनिटाचे किंवा युट्यूब इंस्टाचा जो 30 सेकंड 1 मिनिटचा व्हिडिओ बघता, त्याला शूट करायला किती मेहनत लागते ना, आज कळेल तुम्हाला. आज तुम्हाला कळणार आहे ते. मग हाच टॉपिक आहे. तर आता आम्हाला गाडी पण बघा, हा मोठी गाडी घेऊन आलाय आणि तिकडे एक गाडी, हे 2 न्यायचे. ओजी गाडी आहे आता तिकडे आमच्याकडे. दिस इज माय फेवरेट, करणार आहे आम्ही. दिस इज माय फेवरेट कार. चल लेट्स सी काय होणार आहे. प्रतिभा येते, तुम्ही तिला ह्या गाडीत घेऊन जा. ते बघा मी एवढ्या उन्हात गाईस कसा ब्लॉग शूट करायचा. हिला तर आताच चटके लागतं ते काय. हा, डॉलीने एक चांगलं काम केलंय, माईक आणलाय. मी माईक लावन आता, पण मला आता सध्या गरज नाही वाटत आहे. शूट तर करायचंय देखू, पण मला तर त्याच खूप ऊन लागते आणि डोळे पण झाकतात. काय करावं कळे ना. तू जाऊन गाडीत बस. ती गाडीत बसून पण फायदा नाही, ती आज ओपन आहे. जाऊ द्या, घेऊ आपण. येते चांगला. गाईज बघा, असे असतात स्ट्रगल. एवढ्या उन्हात थांबायचं आता, आणि त्यात 30 सेकंडच्या व्हिडिओसाठी कमीत कमी 300 टेक्स होणार. आणि हेच जर कोण म्हणजे ज्यांना येत नाही असं असेल ना, त्यांना 5-6 तास पण जातात. पण हे दोघं प्रोफेशनल, यांना जमतं, यांचं बॉन्ड पण चांगलं आहे, केमिस्ट्री पण यांची चांगली जमते, तर हे पटापटा करू शकतात. हा प्लस पॉईंट. आणि सो ही इज हिअर. हाय गाईज, हॅलो. आपण असं थांबलं पाहिजे, असं थांबलं पाहिजे. प्रणितच्या शर्टाला मी एकदम हळू हात लावतोय, कडक इस्त्री केलेला ना, खराब होईल. शूटच्या आधी नाही आलं पाहिजे. माझी साडी खराब करतोयस का तू? नुसते आज माझ्या पत्रावर पाय देत आहेत सगळे. गाईज हॅलो. हेनो आता मी शूट करतो गाईज हॅलो. हेनो नागांना मन हेनो. सो लेट्स स्टार्ट द शूट. डीओपी कुठे आहे? एक आहे, अजून 2 आणले मी. हो काहीच. आता एक बेसिक आम्ही फोटोशूट करतोय. पोलीस आलते इथं, काय म्हणलं इथलेच आहे वगैरे, तर काय हे नाही. ते म्हणले फक्त स्टंटबाजी करतात लोक, ते नका करू. गाईज आजचा मेन हत्यार आहे आपली ही थार.
मेन कॉन्टेंटचा हत्यार आहे इथं. मी खरं सांगतो तुम्हाला, प्रतिभाला खूप जास्त मानतो या गोष्टींमुळे मी. कारण बघा, मी जरी दुकानावर गेलं तर मला खुर्ची बसायला आणि माझा छोटा भाऊ वगैरे माझे सगळे छोटे बसतात ते आसपास असतात. मला जास्त मेहनत एवढी करायला नाही लागत. आधी जेव्हा करायची तेव्हा खूप केली, पण प्रतिभासाठी हेच वाटतं. मी प्रतिभाला सांगितलं, बाळा तू तुझ्या स्टुडिओची बॉस आहे, म्हणजे तू चांगलं प्लॅन्स कर, तू जास्त मेहनत करू नको. प्रतिभा उलटी डायरेक्ट प्रतिभा म्हणजे अख्खा हार्डवर्क मीच करणार आणि मॅनेज पण मीच करणार आणि बॉस पण मीच आहे. तिचं असं असतं प्रत्येक वेळेस. मग तिचं रुटीन सांगतो तुम्हाला. सकाळी 7ला उठते ती. 7ला उठल्यावर तुम्हाला जसं माहिती 12-1पर्यंत स्टुडिओ करून जिम करून घरी यायचं. परत खूप सारे लफडे. झोप नाही त्यात. डेली आय गेस ती 7-8 तासच झोपती. 8 पण जास्त म्हणलं, 6 तास हार्डली. आणि आमच्या दोघांचा एक प्रॉब्लेम, आमच्या दोघांची झोप ना कच्ची आहे जरा. आमची लगेच थोडं जरी एकमेकांना हल्लं ना असं काही, म्हणजे माझा आवाज तिला गेला तिला माझा आला तर हे होतं, डायरेक्ट उठतो आम्ही. सो आय एम प्राऊड ऑफ माय गर्ल. चलो स्टार्ट करे क्या? स्टार्ट करायचं का? लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन. सो काय आता आपलं रील बनवणं स्टार्ट झालंय. असंच केलं पाहिजे, हसी मजाक मध्ये मस्करीत सगळं. माईक लावलं आता ह्यांचं ना इथं वेगळं शूट चालू आहे आणि इथं आम्ही शूट स्टार्ट केलं. गॉगल घाला, चमकतात ते डोळे. काहीच मल्टीटास्किंग बघा. या हाताने मला फोटोज काढायचे आहेत, या हाताने ब्लॉग घ्यायचा आहे. दिखाओ कौन सा अच्छा लग रहा है. और ये यही अच्छा लग रहा है. ब्लॉग शूट करताना ना सगळ्यात घाण गोष्ट जी होती ना ती आहे स्टोरेज फुल. एवढं 1 TBचं स्टोरेज आहे माझ्याकडं आणि सगळ्यात घाण वाट लागते मग एडिटिंगला. ह्या फोनमध्ये अर्धा ब्लॉग, ह्या फोनमध्ये अर्धा ब्लॉग, ह्या फोनमध्ये शूट पण करा, ब्लॉग पण घ्या, मग ते काढा टाळा, सगळं खूप वाट लागते. बघा काय जे दोघं कसे दिसतात ते नक्की सांगा कमेंट करून. ती म्हणते हवा खूप आहे, आवाज येतोय का? मी माईक लावलाय, उदम लागतोय. स्ट्रगल बघा. आता मी तिथनं इथं आलोय, ते एवढं लांब आहे. हा, आणि मला थोडा सायनसचा त्रास आहे ना, म्हणून मला श्वास फुलतो बरं का. मला तोंडाने श्वास घ्यायला लागतो, नाक जाम असतात माझे. आता इथनं एक शॉट घ्यायचा त्यांचा. काय केलं तुम्ही? मला म्हटलं चालू कर. मी काय केलं, गाडी चालू करता येत नाही, दीदीला गाडी चालवायची, अजिबात दीदीला गाडी द्यायची. गाईज आजचं हे लय अवघड आहे. प्रणित म्हणला ही गाडी चालवणार आहे या ब्लॉग मध्ये आणि ह्या रील मध्ये, बघू चालू शकते का नाही. गाईज कसा थांबला बघा. हा 1 नंबरचा नमुनाच आहे आमच्याकडं. गाईज ये थार लेके किधर जा रहे दोनों? चाबी लो इनसे, चाबी किसने हाथ में दे दी? मेरी बीवी है वो. गाईज 4 नंतर शूट चालू केले, 6 वाजलेत आणि अजूनपर्यंत फक्त एकच रीलवर शूट चालू आहे. ठीक आहे, आणि स्ट्रगल इथंच नाही संपत. 2 फोनमध्ये वेगवेगळ्या अँगल्सनी शूट केलंय आणि जेव्हा ते आम्ही बसून एडिट करणार, लाईनअप लावणार ना, त्यावेळेस अजून वेगळे 3-4-5 तास जातात. आणि आता बघा हे इकडं गेलेत एवढं लांब, तिथून आता तिकडं जायचं परत चालत. मेहनतीला रंग आला पाहिजे आणि तो तुम्ही आणणार सगळे सांगून. सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की काय मेहनत असते ॲक्च्युली हे करतोय कॉन्टेंट शूट करण्यामागं. काहीच प्रणित ऐकत नाही आणि हा रिक्स घ्यायला लावतोय. म्हणतो मी आत बसून सगळं हँडब्रेक वगैरे मॅनेज करन आणि तिला पण खूप जास्त मस्ती म्हणजे. विश्वास नाही माझ्या नवऱ्यावर. नाही, मी तिच्यावर विश्वास ठेवणार आहे, मग देणार आहे. भाई ह्याच ठिकाणी ना मी माझ्या थारमध्ये विश्वास ठेवला होता. इथं तिने रिव्हर्स घेतले आणि तिथवर मी पळत गेलतो मागं दरवाजा पण हँडब्रेक ओढला नाही काय नाही, मी पळतोय सुपर हिरो सारखं. आणि ती शिकते गाईज, असं नाही की न शिकता तिला हातात देतोय. ती रोज हळूहळू प्रॅक्टिस करते का. शिकवते माझा नवरा मला. रोज नाही शिकवते. मत बोलो, समजे ना. मला काय बोलतात माहिती का? अजिबात गाडी शिकवू नको, मला तुझ्यावर विश्वास नाही. मी आहे ना तुझा ड्रायव्हर. हा, तेच मी आहे ना. काय करायचं तुला गाडी? मग प्रणित तू रिक्स घेतोय का? येते गाईज प्रतिभाला. फर्स्ट सेकंड गिअर पर्यंत उचलते ती गाडी. प्रतिभा गाडी चालवते आणि मला बघायला तर भारी वाटतं आणि थोडी भीती पण वाटते, पण आम्ही हाय रेडी इथं, काय होणार नाही तसं.
एक आत दिलाय आणि एक माझ्याकडे आहे तो ब्रेक काय बोलतात ते आवाज येईल. ब्रेक दाबलायस येतो दर्शन आवाज. ब्रेक मी नॉर्मल ठेवलाय हा पाय आता. क्लच अख्खा दाबायचंय तुला दाबू? हा पूर्ण दाब. ठीक आहे आता फक्त काय करायचंय फक्त ब्रेक सोडून मग क्लच सोडायचा आहे हळू सोडायचा आणि त्याच्यानंतर गाडी आपोआप पुढे जाईल. ठीक आहे आणि गाडी पुढे गेल्यावर मी जेव्हा थांब म्हणेल तर एकदम अलगद राईट साईडला जो ब्रेक आहे तो दाबायचा. मधला ब्रेक दाबू. एक्सेलरेशन सांगा. एक्सेलरेट राईट लेगने एक्सेलरेट करू नको. करायचंच नाही तुला फक्त हा ठीक आहे मी हँड ब्रेक काढतो. ब्रेक दाबलाय पूर्ण. दाबलाय. ठीक आहे मी आता क्लच दाबू. हा क्लच अख्खा दाब. हा सोडू. ब्रेक सोड. लय भीती वाटते मला guys. सोडला आता तुला कॅमेराकडे लुक देऊन फक्त हळूहळू क्लच सोडायचा आहे आणि मी थांब म्हटल्यावर ब्रेक दाबायचा. ओके भारी येणार आहे. वन टेक होणार आहे. 3 2 ऍक्सिलेटर सोड हळू. व्हेरी गुड. लक्ष दे कॅमेराकडे. जा अजून पुढे. भाई गाईज एवढं उचलणं पण सोपं नसतं बरं का. फर्स्ट गिअर ब्रेक दाब. हा व्हेरी गुड. गाईज फर्स्ट गिअर मध्ये तिने गाडी उचलली ते सोपं नसतं. फर्स्ट गिअर मध्ये गाडी उचलणं अख्खा भारी वाटलं मला हे बघून. आता तिला शिकवतो. मी म्हणलं बाबा हे पण आपलं कॉन्टेंट आहे. मी तुला असं नाही शिकू शकत. गेली तर ब्लॉग शूट करता करता शिकवणार. हिला गाडी येत नाही आणि चालवतीये म्हणजे हिला येते 10-20-30% पण. दाब अख्खा क्लच. सो हा पण फायदा आहे. शूट करता करता गाडी चालवायला शिकते ती. प्रणित करतोय गाडी तिला चालवायला. जरा लांबून घेतो म्हणजे तुम्हाला कळेल प्रतिभा कशी गाडी चालवते. व्हेरी गुड. ॲटिट्यूड वाला लुक. क्लच दाब. दाब अख्खा क्लच. व्हेरी गुड. ब्रेक दाब. व्हेरी गाईज प्राऊड हजबंड प्राऊड हजबंड प्राऊड हजबंड प्राऊड हजबंड. लय भारी वाटते मला ती गाडी चालवते ते. सोड ब्रेक. सोड क्लच. तिकडे लक्ष दे ॲटिट्यूड मध्ये. सोड हळूहळू क्लच. व्हेरी गुड. थांबव क्लच दाब अख्खा. बाबो थांब म्हटल्यावर हे घेत राहा त्याच्यात घेत राहा 5x मध्ये. क्लच सोडून दे फिरून. गाईज हिला म्हणलं हा, इथं half रिव्हर्स clutch घे. ते ठेवायचा. ऐकायचं नाही म्हणते अख्खीच फिरवणार सोड गाडी. अख्खा ब्रेक. ब्रेक सोडलाय मी. हा क्लच. ते असं करताना घे बरं का ते. सोड. हा क्लच सोड. हळूहळू हाफ क्लच. व्हेरी गुड. फिरव. सोड क्लच सोड अजून. सरळ कर आता. त्यांच्याकडे माईक दिला ते काय बोलते ते त्यांनाच कळत असं. नवऱ्याला जोडवायची कुठेही. क्लच दाब. क्लच दाब. ब्रेक दाब. लय मजा येणार आहे आज हा. काय नवरा. ठीक आहे घे मागचा गिअर मार. नाही ना. भारी लाईट आली बघ आता. मागचा गिअर तू घे. रिव्हर्स घेता. बरं परत फिरवतो आम्ही. हळूहळू रिव्हर्स घेते का नको रे. रिव्हर्स शिकते ती. रिव्हर्स घ्यायला आता. क्लच सोडू. हळूहळू. आणि ब्रेक. हा ब्रेक पहिला सोडू. ब्रेक सोडा. स्टेअरिंग इथं फिरव नाही तर खड्ड्यात जाशील माग. सोड हळूहळू. सोड क्लच हळूहळू. क्लच हळूहळू. हा सोड अजून. सोड अजून. उरला. सोड. व्हेरी गुड. हा फिरव राईट साईडला. फिरव अख्खं गोल. घे अजून. घे ना. सोड ना. सोड हळूहळू. हळूहळू क्लच एकदम निवांत सोडायचं आपलं. सोड. सोड अजिबात होल्ड नाही जाऊन देत. व्हेरी गुड. हा असू दे असाच पाय. व्हेरी गुड. कर सरळ. कर सरळ. हा कर. व्हेरी गुड. सर बाजूला. काहीच कसली खतरनाक दिसत ना जर प्रतिभा अशी गाडी घेऊन जर गावात रस्त्यावर फिरायला लागली तर. बापरे हिला लयच मजा येते वाटतं आज गाडी चालवायला. थांब ब्रेक. तर मला मागं बसायला लागते आणि हा शिकवते मला असं. ओके फ्रेम घेईन मी. ए काय फिलिंग. यस ब्रो. भारी वाटते देखो मला. गाडी पुढे घेऊ. ठीक आहे बोल. बरंच मी गाडी चालवायला शिकणार आहे. ठीक आहे. किती भारी बघितलंच असेल किती छान गाडी चालवते. शिकली पण तिने काय असं हे नाही केलं. आता तिला रोज गाडी शिकवणार बोलली डॉल. गाडी चलाई. हिला पण आनंद होते. मैंने सिखाया है. हिने जास्त शिकवलं मी नाही शिकवलं अजून. आणि तुम्हाला सगळ्यांना लेडीजला गर्ल्सला माहीतच असेल नवऱ्यासोबत गाडी शिकणं म्हणजे रडणं असतं. माहित असेल तुम्हाला सगळ्यांना. तुला मी तेवढी गाडी शिकवली नाही रडायला एवढी. लेडीज आहे जे ब्लॉग बघतात त्यांना गाडी शिकायचं असलं तर मी शिकवतो. प्रणीतच्या घरचे ब्लॉग बघतात ते का बघा. खरी गोष्ट आहे पण नवऱ्यासोबत मुली शिकू नाही शकत. सो गाईज दिस इज द लाईफ ऑफ द क्रिएटर. आता हा ब्लॉगचा लास्ट पार्ट आहे आणि मला तुम्हाला सांगायचं आहे ज्यावेळेस आम्ही घरी आलो त्यावेळेस सगळे म्हणजे प्रणित आणि दर्शन ते घरी गेले. त्यांचे 2-3 काम उरकले पाटापाटा. थांब एक मिनिट इम्पॉर्टंट बोलते. त्यांनी त्यांचे काम उरकले. घरच्यांनी जे सांगितलं ते सोडलं वगैरे मम्मीला. मग आता आलेत परत. त्यांना प्रमोशनचं शूट होतं
मग आता बसणार आहे, एडिटिंग करायची आहे उद्याचं, म्हणजे सगळं काय काय आज जे केलं तसं. आणि आता बघा 11 वाजलेत आणि प्रतिभाचं पण एक प्रमोशनचा शूट करायचं आता. सो गाईज हा असतो स्ट्रगल. गाईज हे बघा आता ह्यांचं इथं हात चाललंय काय ना काय. शिट शिट ये मत लो, कट कट कट. प्रमोशन के लिए देखो क्या करना पड़ता है गाइस सबको. इसने ये मिरर लिया है, इसने ये मिरर लिया है और हम इनको शूट कर रहे हैं. ठीक आहे ना. मी अशी बेंची आता हिला 20 मिनिटं आहे अजून, मग झोपणार आहे. आणि मला दुसरा ब्लॉग स्टार्ट करायचा आहे, तो ह्याच आउटफिट मध्ये मी करणार आहे. सो गाईज प्रतिभाला इग्नोर करा. आजचा जो टॉपिक होता तो तुम्ही अख्खा पाहिलाय की आमचा दिवस कसा जातो काय. तिला अजून 1-1.5 तास लागणार आहे. हे प्रणित आता शूटवर ना फ्री झाले, पण त्याला आता 1-1.5 तास एडिटिंगला जायचं. आणि दर्शन आता एडिटिंग करतोच आहे. हा बघायची मजा. आणि वाजलेत बघा 11 झाले ते. कसं झोपायचं आता तर मला अजून ब्लॉग एडिट करायचं आहे. अजून तो जेवलो पण नाही आम्ही. हा बघा काय भारी भारी खातो. मी पण खाल्लंय, जेवलो पण सगळं नाही. देख रहे हो हमारा. इसलिए मैं बोलता हूँ की आम्ही उगाच नाही म्हणत. हे रिझन असतं की लाईक कमेंट आणि शेअर करा व्हिडिओला. आणि तुम्ही एक कमेंट करा एवढं जेवायला जातो तुमचं. मी ना हेच म्हणतो की तुम्ही काय करता, ब्लॉग बघता, हसता, एकदम वाईब घेता फुल आणि डायरेक्ट एक्झिट आता विसरता की ह्या गोष्टी पण असतात. आणि तुम्हाला माहितीये का, एका व्हिडिओसाठी तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आम्ही एवढे कष्ट घेतो आणि तुम्ही एक गोष्ट करा, तुम्हाला पैसे लागणार किती गोष्ट करायला. मग करून टाका लवकर, लाईक शेअर सबस्क्राईब. आणि मग हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू, कारण मला आता खाली जायचं आणि लगेच दुसरा ब्लॉग स्टार्ट करायचा. आणि दुसरा ब्लॉग तुमच्यासाठी परत खूप स्पेशल असणार आहे. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट कमिंग ब्लॉग्स. 20 days challenge is on, यार बेबी. मी ब्लॉग हमेशा हिच्या हाताने येस बेबी.